हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये बरेच दिवसानंतर. सो यू कॅन जस्ट सी की बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग बनवते आहे आज. होप तुम्हाला सगळ्यांना आवडेलच. सो चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब तर नक्कीच करायचं आहे. सो स्टे ट्यून. आणि दुसरी गोष्ट, आता स्वयंपाकाला मी बनवते आहे. मस्तपैकी छोले भिजत घातले होते, इथे तुम्ही बघू शकता. छोले आणि बटाट्याची भाजी बनवणार आहे. तर चला, आता सगळ्यात आधी मी काय केलं, मॉर्निंगमध्ये ब्रेकफास्ट बनवलेला. ब्रेकफास्टमध्ये मी बनवलेलं मस्तपैकी इडलीचं पीठ होतं, म्हणजे जे फर्मेट प्रॉपर झालेलं आहे. सो याचे आता पण मी फुल्ला डोसे काढून देणार आहोत. माझा ब्रेकफास्ट झालेला आहे, मेडिसिन्स घ्यायचे असतात त्यामुळे. तर इथे चहासुद्धा त्याच्यासाठी रेडी करून ठेवला आहे. इथे मी आता ठेवलं आहे गॅसवरती, तुम्ही बघू शकता. ठेवलं आहे, ह्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकूया आणि छोलेची भाजी फोडणीला टाकूया. वॉश करून घेते. तर इथे छोल्याच्या भाजीची तयारी सुरू केली मी. छोल्याच्या भाजीसाठी सगळ्यात आधी सगळे मसाले काढून घेतले. त्याच्यानंतर कुकर गरम केला, त्याच्यात तेल ऍड केलं, त्याच्यामध्ये राई, जिरं, त्याच्यानंतर आलं लसूणची पेस्ट, कांदा, टमाटो असं सगळं टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर ऍड केलं ह्याच्यामध्ये हळद, लाल तिखट, त्याच्यानंतर छोले मसाला ऍड केला मी आणि व्यवस्थित असं परतून घेतलं. परतून घेतल्यानंतर जे छोले होते ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. व्यवस्थित मिक्स करायचं. चवीनुसार मीठ ऍड करूया. त्याच्यानंतर आपण ऍड करायचं ह्याच्यामध्ये पाणी आणि व्यवस्थित असं मिक्स करून शिजून घ्यायचं. एक 5-6 शिट्ट्या दिल्या की ते चांगल्यापैकी शिजून जातं. सो रेसिपी आवडली असेल तर कसली वाट बघताय, आताच ट्राय करून घ्या. तर इकडे सगळी काम आता सगळं लंच वगैरे झालं. वेळ होती, संध्याकाळ झाली. मस्तपैकी चहा कॉफी घेतली. त्याच्यानंतर मी आणि विपुल निघालो 7 वाजता वॉकिंगला जायला. तर मस्तपैकी घातलं आपलं वॉकिंगचा ड्रेस, माझं जे काय असेल ट्रॅक पॅन्ट, टी शर्ट घातलं, शूज घातले. त्याच्यानंतर विपुल मला घेऊन गेला गार्डनमध्ये वॉकिंगसाठी, कारण वेट लॉस करायचं आहे त्याच्यामुळे. तर इथे मस्तपैकी तुम्ही बघू शकता सगळीकडे आपल्या रोड लाईट्स लावलेले आहेत. छान वाटत होतं, शूट करून घेतलं. त्याच्यानंतर फायनली वर्कआउट माझं झालं आणि ते फायनली वॉकिंग डन 15 मिनिट्सचं. हा आहे तिकडचा गार्डनचा व्ह्यू. खूप छान गार्डन आहे आणि खूप छान मेंटेन केलेलं आहे. क्लिनिनेस वगैरे सगळं काही व्यवस्थित आहे. त्याच्यानंतर इथे मी घरी आले बोंबील घे. गाईज, मी खूप हॅपी आहे. फायनली गेली होती मार्केटमध्ये, तर मला थोडेसे बोंबील मिळालेले आहेत. सो आता आपण मस्तपैकी बोंबील फ्राय करूया आणि ब्राऊन राईस खाणार आहे. सो चलो. बरेच दिवसापासून मी बोंबील शोधत होते, तर फायनली मला थोडेसे बोंबील मिळाले, एकदम बारीक असे लुल्ले पांगळ्यासारखे. त्याच्यानंतर मस्तपैकी बोंबीलला लावून घेतला मसाला, लाल तिखट, मीठ, हळद, आलं लसूणची पेस्ट जी मी बनवली होती. याच्यात टाकलं होतं मी कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, लसूण हे व्यवस्थित वाटून अशी पेस्ट करून घेतली. व्यवस्थित मच्छीला असं हळद, तिखट, मीठ टाकून मस्तपैकी मॅरिनेट करून घेतलं. अप्रतिम वास येत होता, कधी पोटात जातं असं वाटत होतं. खूप सुंदर असं टेस्ट मला लागत होती. त्याची स्मेलच खूप अप्रतिम येत होता. वाटणाचा वास तर खूपच आवडतो मला. त्याच्यानंतर मॅरिनेट झाल्यानंतर मस्तपैकी रवा लावला आणि लावले असे बोंबील मस्तपैकी तळायला. ते वरण झालं होतं, भात शिजत होता, मस्तपैकी ब्राऊन राईस सुद्धा होत होता. कधी खाते असं झालं होतं. उशीर झाला होता, जेवण झालं. त्याच्यानंतर वेळ होती, रात्रीचे वाजले होते 10 मला आवरण्यासाठी. उद्या गुरुवार आहे, त्याच्यामुळे पूर्ण शेगडी वगैरे सगळं व्यवस्थित धुवावं लागलं मला. तर इकडे विपुलचं पण काही अधूनमधून चाललेलं माझं हँडसम, तो मध्ये मध्ये करत होता, बट इट्स ओके. तर इथे फटाफट क्लिनिंग करून घेतलं मी. इथे बघू शकता तुम्ही. रात्रीच्या वेळेने जोपर्यंत माझं किचन क्लीन नसेल तर मला झोपसुद्धा व्यवस्थित लागणार नाही, कारण सकाळी आपल्या बायकांना हेच असतं की फटाफट उठून पूर्ण किचन क्लीन असलं तर चहा वगैरे बनवायला तेवढंच फ्रेश फील होतं. तर त्याच्यानंतर फटाफट घेतली भांडी वगैरे धुवायला. ओटा वगैरे धुवून झाला माझं व्यवस्थित. तर भांडी धुवायला घेतली. तर होप तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज गाईज, आय जस्ट रिक्वेस्ट यू ऑल ऑफ देम,
Please subscribe my channel, like, share and comment also. If you will comment, then I will know what is the exactly problem in my blog. So माझ्या ब्लॉग मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर मी त्याच्यामध्ये नक्कीच रेक्टिफाय करत जाईन. आणि तुम्ही जर कमेंट नाही केली तर कसं होणार आहे यार. मला नक्कीच 1000 सबस्क्रायबर 4000 वॉच टाइम कंप्लीट करायचा आहे. फायनली भांडी सुद्धा धुवून झाली. त्याच्यानंतर डायनिंग टेबल वगैरे क्लीनिंग करायला घेतलं मी. सगळं काम झाल्यानंतर डायनिंग टेबल कचरा सुद्धा काढायचा होता. फटाफट डायनिंग टेबल क्लीन करून ब्लॉग आवडला असेल तर लाईक